सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 मार्च 2026 पावर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना जामीन मंजूर। जिल्हा परिषद सदस्य अनिल शिवाजीराव देसाई आणि संदीप उर्फ पिंटू नारायण मांडवे यांना जामिनावर मुक्तता करण्याचा निर्णय महाबळेश्वर न्यायालयाने दिला। देसाई मांडवे यांनी मंगळवारी दुपारी 4:30च्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले होते। अटकेनंतर पोलिसांकडून मारहाण व गैरवर्तन झाल्याचा आरोप बचाव पक्षाने करत वैद्यकीय तपासणीची मागणी केली होती। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी पुन्हा नव्याने करा, कराड्यातील विविध पक्षांकडून निषेध, पोलीस अधीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये सर्वपक्षीय आक्रमक झाले असून निवड प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली। शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस तसेच मराठी क्रांती मोर्चाच्या मराठी पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एकत्र येत निषेध आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्हा पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करण्यासाठी शिवसेनेचा मुक मोर्चा। सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर समाजकारणाला वैचारिक परंपरा आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंत चव्हाण यांच्या विचारांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान जे दबावनाट्य अटक सत्र राज्याच्या मंत्रिमंडळांना धक्काबुक्कीचा प्रकार झाला तो निंदनीय आहे। सत्ता स्थापन करण्यात मदत करणाऱ्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना तात्काळ बडतर्फ करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थ पवई नाका असा मूक मोर्चा मंगळवारी काढला। महिला संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल। जिल्हा परिषद झालेल्या कथित लोकशाहीच्या अवहेलनाविरोधात आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर साताराच्या महिला संघटनेने आक्रमक भूमिका घेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले। लोकशाहीचा घात घोटणाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणांनी परासूर दणदून दिला। या आंदोलनात जिल्ह्यातील विविध महिला संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। आंदोलनादरम्यान जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीवेळी घडलेल्या प्रकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। आंदोलकांनी प्रशासनावर ठेवलेल्या मागण्यांमध्ये जिल्हा परिषद झालेल्या घटनांची न्यायालयात चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष पद रद्द करण्याची दलित महासंघाची मागणी, धक्काबुक्की प्रकरणी पोलिसांवर कारवाईची मागणी। दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया मोहित शिंदे यांच्या अध्यक्षपद तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दिनांक 20 मार्च 2026 रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मकरंद पाटील तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबत धक्काबुक्की व मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार घडला। या घटनेत संबंधित पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना तात्काळ नमूद करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात अवकाळीमुळे 149 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागासह अनेक तालुक्यात गारपीट झाली होती। तसेच अवकाळीच्या सरीमुळे विविध पिकांचे नुकसान झाले आहे। या अवकाळी पावसामुळे गहू, आंबा तसेच डाळिंब या पिकांचे नुकसान झाले आहे। खंडाळा तसेच फलटण तालुक्यातील 11 गावातील सुमारे 300 शेतकऱ्यांच्या 149 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून त्यामध्ये लाखोंची हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे। जकातवाडी ग्रामस्थांनी रोखल्या नगरपालिकेच्या घंटागाड्या। जकातवाडी ग्रामस्थांनी 15 दिवस दुराचा त्रास सहन केल्यानंतर सोमवारी आक्रमक होत सोनगाव डेपोकडे जाणाऱ्या 7 आपल्याच्या घंटागाड्या रोखल्या। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ग्रामस्थांनी दुराचा पूर्ण बंदोबस्त होईपर्यंत डेपोकडे गाड्याने पाठवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला। आंदोलनाच्या दरम्यान नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता मनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, मुख्याधिकारी विनोद जळत यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले। सातारा शहरातील पवई नाका परिसरात दुचाकीच्या डिकीतून 3 लाख रुपये लंपास। सातारा शहरातील पोस्ट ऑफिस समोरील फुटपाथवर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिकीतून अज्ञाताने 3 लाख रुपये रक्कम लंपास केली। सोमवार दिनांक 23 मार्च रोजी दुपारी 1 वाजता सुमारास नंदकुमार राजेंद्र जाधव वय 33 राहणार दरेखुर्द महादरे तालुका सातारा यांनी बँकेतून 3 लाख रुपये रक्कम काढली। ही रक्कम डिकीत ठेवून ते पवई नाका येथील पोस्ट ऑफिस जवळ आले। ऑफिसच्या बाहेरील फुटपाथवर त्यांनी दुचाकी पार्क केली होती आणि ऑफिसमध्ये गेले होते। त्यावेळी रक्कम अज्ञाताने चोरून नेली। कराड मध्यदुंड व्हॅन चालकांनी दोघांना उडवले। शहरातील कृष्णानाका ते मंगळवारपेठ थरार रस्त्यावर सोमवार रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मध्यदुंड व्हॅन चालकांनी भरधाव वेगाने व्हॅन चालवून दोघांना उडवले। त्यावेळी नागरिकांनी पाठलाग करून व्हॅन अडवत चालकाला बेदम चोप देत गाडी उलटवून तोडफोड केली। घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कृष्णानाक्यावरून एक व्हॅन सोमवार रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात मंगळवार पेठेकडे निघाली होती। या व्हॅनने सुरुवातीला सुरैया शिकलगार राहणार मंगळवारपेठ कराड या महिलेला धडक दिली। त्या महिला गंभीर जखमी झाल्यावर रस्त्याकडे फेकल्या गेल्या। अपघातानंतर चालकाने व्हॅनने थांबवता कन्या सगळ्यात पळ काढला। त्यावेळी दुचाकीसर माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरडे बुद्धवडपेठ कराड यांनी व्हॅनची जोरदार धडक बसली। अपघातात तेही गंभीर जखमी झाले। अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी व्हॅनचा पाठलाग करून कन्याशाळेनजीक व्हॅन अडवली। त्यांनी चालकाला चांगलेच फलावर घेतले। त्यावेळी मध्यदुंद अवस्थेत असल्याचे तो निदर्शनास आला। त्यावेळी त्याला चोप देत नागरिकांनी व्हॅनची तोडफोड केली। शाहूनगर जगतापवाडी येथे घरफोडीत 9 लाखांचे सोने गायब। सातारा शाहूनगर जगतापवाडी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8,94,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शाहूनगर जगतापवाडी येथील कृष्णराज श्रीकृपा कॉलनीमध्ये ही घटना घडली।
सेवानिवृत्त शाखा अभियंता भानुदास राजाराम कोळे वय 60 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. पाटण तालुक्यातील जळव भाटात भाविकांची पिकअप पलटी, हिवरे तालुका कोरेगावातील एक महिला ठार, 22 जण गंभीर जखमी. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप जीपला पाटण तालुक्यात जळव घाटात मंगळवारी सकाळी 11 वाजता सुमारास अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे जीप रस्त्याने डोंगराच्या कठड्याला धडकून उलटली. या अपघातात एक महिला ठार तर सुमारे 22 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. वंदना विठ्ठल काकडे वय 55 राहणार हिवरे तालुका कोरेगाव असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अंबोडे संमत वाघोले ते साकारतो जगातील पहिला वृक्षांचा अनाथ आश्रम. वृक्षप्रेमी अभिनेत सह्याद्री यांच्या स्वप्नाला ग्रामस्थांची साथ. चला सावली करूया असा नारा देत सह्याद्री देवराच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वृक्ष संवर्धनाची चळवळ गतिमान करणारे ज्येष्ठ अभिनेते सह्याद्री शिंदे यांच्या संकल्पनेतील वृक्षांचा अनाथ आश्रम हा वेगळा जगातील पहिला उपक्रम जिल्ह्यातील आंबवडे संगमत वाघोली तालुका कोरेगाव ते आकारला येत आहे. या ठिकाणी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून अभिनेते सह्याद्री शिंदे उपस्थित शनिवार दिनांक 21 मार्च रोजी वृक्षांचे पुनरोपण करण्यात आले. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. मेड इन सातारा बॅच. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅच. संपर्क 95-94-415-115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.